श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्म हा केवळ एक शब्द नाही, तर तो आत्म्याशी संवाद साधणारा एक अद्भुत अनुभव आहे. माणूस बाह्य जगात यश, पैसा, नातेसंबंध आणि सुख शोधत असतो, पण खऱ्या शांततेचा स्रोत हा त्याच्या आतच दडलेला असतो. तेच अध्यात्म. अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याची, आत्म्याच्या गूढ प्रवासाला सुरुवात करण्याची कला. ज्या क्षणी माणूस मी कोण आहे हा प्रश्न स्वतःला विचारतो, त्या क्षणी अध्यात्माची पहिली पायरी गाठली जाते. हा प्रवास डोळ्यांनी दिसत नाही, पण मनाला आणि आत्म्याला प्रकाश देतो. अध्यात्म हे धर्मापुरते मर्यादित नाही. धर्म माणसाला नियम, परंपरा आणि आचार शिकवतो, तर अध्यात्म माणसाला अनुभव देतं. मंदिरात जाणे, देवपूजा करणे ही धार्मिक कृती असू शकते, पण मन शांत करून अंतर्मुख होणे, आत्म्याची जाणीव होणे हे अध्यात्म आहे. अध्यात्मात देव बाहेर नसतो, तो आपल्याच आत असतो असे सांगितले जाते. म्हणूनच संत म्हणतात, देव शोधायला दूर जाऊ नकोस, तो तुझ्या श्वासात, तुझ्या हृदयात आहे. अध्यात्माचा मुख्य उद्देश म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख. आपण शरीर आहोत का, मन आहोत का, की या सगळ्यांपलीकडे काहीतरी शाश्वत आहे. अध्यात्म सांगते की आपण केवळ हे नश्वर शरीर नाही, तर अमर आत्मा आहोत. शरीर बदलते, भावना बदलतात, परिस्थिती बदलते, पण आत्मा अचल, शुद्ध आणि अनंत असतो. ही जाणीव जेव्हा मनात खोलवर रुजते, तेव्हा जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत तणावात जगतो. चिंता, भीती, असुरक्षितता यांचा विळखा त्याला घट्ट पकडतो. अशा वेळी अध्यात्म हा एक जादुई श्वास बनतो. ध्यान, नामस्मरण, प्रार्थना यांद्वारे मन स्थिर होते, विचारांची गर्दी कमी होते आणि अंतर्मनात शांतीचा झरा वाहू लागतो. अध्यात्म माणसाला परिस्थिती बदलायला शिकवत नाही, तर परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलायला शिकवते, आणि हीच त्याची खरी जादू आहे. अध्यात्माचा मार्ग हा सरळ नसतो, तो अंतर्मुख करणारा, कधीकधी कठीण वाटणारा असतो. या मार्गावर अहंकार गळून पडतो, इच्छा शिथिल होतात आणि सत्याचा शोध सुरू होतो. मी आणि माझे या पलीकडे जाऊन आपण ही भावना निर्माण होते. त्यामुळे करुणा, प्रेम, क्षमा, नम्रता हे गुण सहजपणे जीवनात उतरतात. आध्यात्मिक माणूस जगापासून पळ काढत नाही, तो जगात राहूनही जगाच्या बंधनांपासून मुक्त असतो. संत, साधू आणि गुरूंनी अध्यात्माचे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि राजयोग. कुणाला देवाच्या नावात समाधान मिळते, कुणाला सेवेत, तर कोणाला ध्यानात. मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच आहे, आत्मसाक्षात्कार. ज्या क्षणी माणूस स्वतःच्या आतल्या प्रकाशाला ओळखतो, त्या क्षणी अंधार आपोआप नाहीसा होतो. अध्यात्म जीवनाला अर्थ देतं. दुःख का येतं, सुख क्षणभंगूर का असतं, मृत्यू म्हणजे काय, या प्रश्नांची उत्तरं अध्यात्म देऊ पाहतं. अध्यात्म माणसाला शिकवतं की प्रत्येक अनुभव हा शिकवण आहे, प्रत्येक संकट ही परीक्षा आहे आणि प्रत्येक श्वास ही देवाची देणगी आहे.
जेव्हा जीवनाकडे अशा दृष्टीने पाहिले जाते तेव्हा तक्रार नाहीशी होते आणि कृतज्ञता जन्माला येते. शेवटी अध्यात्म म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणे, बाह्य मुखवटे काढून टाकून अंतर्मनाशी संवाद साधणे. अध्यात्म माणसाला परिपूर्ण बनवत नाही, पण पूर्णत्वाकडे नेतं. हा प्रवास शांत आहे, गूढ आहे आणि तरीही अत्यंत जिवंत आहे. ज्याने एकदा या मार्गावर पाऊल ठेवले त्याला जीवन केवळ जगायचे नसते, तर तो जीवनाचा उत्सव साजरा करतो. आणि तेव्हाच अध्यात्म केवळ शब्द न राहता श्वासात मिसळलेली एक दैवी अनुभूती बनते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.